लहानपणापासून सर्वांना वाढवताना आमच्यावर जे संस्कार केलेस तेच परशुवरही केलेस ना. मग इतकी तफावत का? आता रडायला काय झालं? सुटले ना सगळे प्रश्न. आई बाप हे देवाचंच रूप असतं. तेच आपल्या पोराबाळांच्या आयुष्याची घडी बसून देतात. तुझ्या आई बापच नाही जपली. सकाळी हणम्या म्हणत होता रात्री तुझा आई बाबा गाव सोडून गेलेत. रात्री तुझा आई बाबा गाव सोडून गेलेत. रात्री तुझा आई बाबा गाव सोडून गेलेत. चल, तुला आमच्या बरोबर मुंबईला यायचंय. बाळू, हो झाली का तयारी? हो झाली. अरे इथे काय करतोय? जा लवकर बाबांची खोली आवर. आवरली. आत्या आजीच्या खोलीत प्राजक्ताची फुलं नेऊन ठेव. ठेवली. आणि कॉफी सुद्धा तयार आहे. अरे ती कॉफी मला नाही प्यायची, बाबांसाठी आहे. आणि वामन काकांचा आलं घातलेला चहा. अरे चहा तो राहिलाच की. जा लवकर कर. दामू, दामू आलो. अरे काय सारखं सारखं हाका मारते? हातातलं काम तर पुढे सरकायला नको. अरे निरंजनाचं ताट कुठे? अरे देवा, विसरूनच गेलो. अरे कधी सांगितलं होतं तुला? जा लवकर, आटप येतच असतील ते. आणतो 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 लवकर. बघ आले सुद्धा. आटपा लवकर. खूप मिस केलं काका. काही बोलू नकोस. तसं असतं तर पहिल्यांदा मला मिठी मारली असतीस. ती आधी तुम्हाला कशाला मिठी मारेल? तिच्या वडिलांना भेटेल ना. का भेटेल म्हणजे? काय ग अमृता, कोणाची मुलगी आहेस तू? तुझी. हो पण चॉकलेट दिलंस तरच. ऑफकोर्स येस. मी कसं विसरेन? काकूशी तुझ्या भांडून गाडी थांबवली आहे. काकू कशी आहेस? मी बरी आहे. आणि परशु काका कुठे आहे? गावात थोडं काम बाकी होतं ना, म्हणून तिथेच राहिलेत ते. काय ग, बाळ कसं आहे? बाळ बरं आहे. ये. ही कोण आहे? ही जानकी. अगं आपल्याच गावची आहे आणि यापुढे इथेच राहणार आहे आपल्या सोबत. एक मिनिट आठवलं. मागच्या वर्षी जत्रेत एका बकरीचं पिल्लू विहिरीत पडलं होतं ना, ते तूच काढलं होतंस ना? होय. आठवलं. चला निघाले ते. एक मिनिट थांबा. कोणीही आज जाणार नाही जोपर्यंत मी सांगत नाही. बाबा, दरवेळी तुम्ही दौऱ्यावरनं घरी आलात की आई तुम्हाला ओवाळायची. आज ती नाही आहे, पण मी आहे ना. या आता. महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देवी जय देवी.
नमस्कार. नमस्कार. मी वाकनीस. किल्लेदार साहेबांचा. अहो तुम्हाला ओळख देण्याची काही गरज नाहीये. या गावात तुम्हाला कोणी ओळखत नाही असं होईल का? असं रस्त्यात उभं राहून बोलणं थोडं अप्रस्तुत वाटतंय, पण काय करणार, निरोपच तसा महत्वाचा आहे. हरकत नाही, बोला ना. कृष्णा आत्या साहेबांनी आपल्याला 2 दिवसासाठी मुंबईला येण्याचं आमंत्रण दिलंय. मला? हो. नाही म्हणजे तशी माझ्यासाठी सन्मानाचीच गोष्ट आहे. येईन मी, नक्की येईन. पण साहेब, मला शनिवारी किंवा रविवारीच येता येईल. शाळा असते ना. काही हरकत नाही. मी आमच्या माणसाबरोबर गाडी पाठवून देतो. अहो गाडी कशाला, मी येईन ना एसटीने. कृष्णा त्यांना कळालं तर माझी नोकरी जाईल. बरं बरं, गाडी पाठवा. मी वेळेत पोचते, सांगा त्यांना. ठीक आहे. येऊ मी. धन्यवाद. वाकनीस, शेतातल्या बुजगावण्याने अचानक डोळे उघडले तर कसं वाटेल? तसं झालं तुमचं. तसं नाही साहेब, तुम्हाला इकडे अचानक बघून आश्चर्य वाटलं. अचानक नाही, मी इथेच असतो. तुम्ही अचानक आलाय तिथे. येऊ मी. वाकनीस, स्वतःचे हक्काचे मतदारसंघ बनवू नका. काय साहेब, अहो आम्ही कार्यकर्ते, कार्य करणं आमचं काम. येतो मी. नाव काय तुझं? जानकी. पूर्ण नाव सांगायचं. नीट जप रे. जानकी सुभान पवार. हा. गाव? रमावती. अच्छा, म्हणजे साहेबांच्या गावची आहेस काय तू? हो, वाड्याच्या पाठीमागेच राहतो आम्ही. म्हणजे ते चव्हाणांचं शेत आहे ना, तिकडे गेल्यानंतर मग बोलायचं कमी, विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तरं द्यायची. काय? तू काय बघतोस? जा, बागेत पाणी सोडलंयस ना, जा नळ बंद कर. जा. हे बघ, तू इथंच झोपायचं. रात्री तुला अंथरून पांघरून मिळेल, कळलं? पण मला वाटलं की मी सुमिताई बरोबर तिच्या खोलीत झोपणार आहे म्हणून. तुझ्या वाटण्याला किंमत नाही, त्यामुळे बोलायचं कमी आणि हात जास्त चालवायचा. आत्याबाईने माझ्याकडे पैसे दिलेले आहेत. तुला काय वस्तू पाहिजे ती घेऊन ये. आरसा आणि फणी तर मी आणलीच आहे. बाकीचं जे असेल ते मग. जीभ कमी चालवायची, सांगितलं ना. आता मी काय सांगतो ते नीट ऐक. इथे सगळं सामान आहे. चहा, कॉफी, पोहे, रवा, तिखट. आणि इथं कशाला हात लावायचं नाही. समोर दिसेल ते तोंडात टाकायचं नाही. नळ सारखा उघडायचा नाही. अरे अरे, असं काय करते? अगं रडते काय? अगं मला जे सुचलं ते मी बोललोय. बाळे, माझा राग आला तुला? राग नाही आला, पण आई बाबांची आठवण आली. दामू, अरे काय रे, हिच्यावर पण रॅगिंग केलंस? नाही, मी त्यानं आपलं सहज नाव. मी तुला शेवटची वॉर्निंग देते. हा, रॅगिंग करणं हा गुन्हा आहे अरे. हो, पण मी त्यांना सहज आपलं नाव गाव विचारलं, त्यांनी रडायला सुरुवात केली. असू दे असू दे, मला माहिती आहे तुझी इंट्रोडक्शनची स्टाईल. जानकी, तू याचं बोलणं मनावर घेऊ नकोस. हा दिसतो असा, पण खूप मायाळू आहे. तेच मी तिला सांगत होतो. बाय द वे, मी अमृता नरसिंह किल्लेदार. ह्या घरात माझी दादागिरी चालते. काय दामू? प्रश्नच नाही. आजपासून आपण दोस्त. अँड धिस इज युअर ऑफिशियल वेलकम टू किल्लेदास हाऊस. काय बोलले ते? मला फक्त किल्लेदार कळलं.
तुला ते पण नाही. हे घ्या. हे मला हा. येतो मी. अरे तुम्ही कधी आलात मला कळलंच नाही. एक माणूस पुस्तक वाचण्यामध्ये रमून गेलो होतो ना, तेव्हा आलो मी. शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचत होते. अरे वा, म्हणजे आपल्या मुलाला शिवाजी महाराजांसारखा बनवणार वाटतं. मुलगा किंवा मुलगी काहीही. मुलगीच पाहिजे मला, तुझ्यासारखी गोड कुल चेहऱ्याची, टप्पोऱ्या डोळ्यांची. आणि मुलगा झाला तर तुमच्यासारखा. नको नको, माझ्यासारखं कम नशिबी व्हायला. मुलगा झाला ना, तोही तुझ्यासारखाच, डिट्टो तुझ्यासारखा, हसऱ्या चेहऱ्याचा. काय तुमच्या हातात? गंमत आणली तुझ्यासाठी. गंमत? सांगा ना. ओळख बघू. मला नाही बुवा ओळखता येते. डोळे मीठ. हं? डोळे मीठ. चिटिंग? नो चिटिंग. असं नाही, घट्ट मीठ. कसे? घट्ट. बर. उघड मी डोळे. नाही 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 नाही, थांब थांब थांब. सांगा ना मग पटकन. काय गजरा आहे? आवळे चिंचा असतील. सांगा ना. मी उघडते डोळे. उघडू? सांगा ना. काय कुसुमित आहे? कोणाशी बोलत होतीस? केवढी हसत होतीस? हे बाळाशी बोलत होतीस का? हो. आत्ता तर हसत होतीस आणि एकदम डोळ्यात पाणी. जानकी, मला ना खूप तहान लागली आहे ग. आत्ता पाणी आणते, थांब. बाबांचं लग्न मी बरी करू देईन. कोणी आली ना तर अशी फेकून देईन. सॉरी. लागला नाही ना तुला? नाही लागला नाही, पण हा ग्लास फुटला असता ना. टाक इकडे. मी? हो. असा एका हाताने टाकता येतो का? अगं खूप हलका असतो तो. टाक. टाक. चुकले चुकले. आई गो,
लागलं का? चुकले यांच्याकडे टाकत होते तर एकदम तो तुम्हाला लागला चुकून. बघतेस काय? हा काकू, तिने मुद्दाम नाही फेकलाय बॉल. नोकरांना कळत नाही का? घरात माणसांचा सतत वावर असतो ते. हो अगं पण हे चुकून घडलं ना. काय झालंय काय अहिल्या? तुम्ही एक शब्दही मध्ये बोलू नका. अगं पण तो विचारतोय ना काय झालं म्हणून. मग जिच्यामुळे झालंय तिलाच विचारा. तुम्ही सगळे मलाच काय ओरडताय? आत्याजी, जानकी माझ्याकडे बॉल टाकत होती तेवढ्यात काकू मध्ये आली आणि चुकून बॉल तिला लागला. मग काय झालं? काकूनी जानकीला मारलं. काय? मारू नको तर काय तिची पूजा करू? तुम्ही आलात म्हणून, नाहीतर अजून 2 लगावले असत्या. अहिल्या, किल्लेदारांच्या सुनेला ही भाषा शोभत नाही. मग किल्लेदारांच्या सुनांना काय काय शोभतं त्याची एक यादी करा, म्हणजे मग रोज ती वाचूनच घरात वावरू. आजपर्यंत घरातल्या नोकरा चाकरांवर कोणीही हात उगारला नव्हता, पण हिची तर आपल्यावर जबाबदारी आहे. जबाबदारी आहे तर कुलपात बंद करून ठेवा. घरातल्या 4 माणसांना त्रास कशाला? बास अहिल्या, बास. गप्प बस आता. तुम्हाला माझ्या बाजूने भांडता येत नसेल तर भांडू नका, पण मलाही थांबवू नका. अहिल्या, हाच बॉल अमृताच्या हातून तुला लागला असता तर काय केलं असतंस तू? कोणाशी कसं वागायचं हे मला नीट कळतं. माझ्या माहेरी सुद्धा नोकर चाकर आहेत म्हटलं. नर्मदेची जागा घेतलीस, पण तिच्यातला एक जरी गुण घेतला असतास ना तर फार बरं झालं असतं. बस झालं नर्मदा पुराण. त्यांना जाऊन 3 महिने झालेत ना आता. काकू, माझ्या आईबद्दल एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही मी. काका, सांग आईला. अहिल्या आत चल. हा आवाज माझ्या बाजूने वापरा कधीतरी. मी पण कोणतरी आहे म्हटलं तुमची. हे बघ, तुझी जर काही चूक नसेल ना तर आज कशाला सगळेजण तुला पाठिंबा देतील. माझ्याही पाठिंब्याची गरज नाहीये मला. हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. हा सगळा तमाशा तुझ्यामुळे झालाय, लक्षात ठेव. अरे वामन, हे मी बघतो.